हॅलो एव्हरीवन. कैरीचा सीझन सुरू झाला आहे. सो म्हटलं कैरीची काहीतरी स्पेशल रेसिपी ट्राय करावी. सो त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी म्हणजे फुल मील असं काहीतरी हवं होतं. सो आय थॉट ऑफ मेकिंग कैरी राईस. त्याच्यासाठी आम्ही एक कैरी किसून घेतली आहे. साधारण 4 माणसांचा आपल्याला भात करायचा तर एक कैरी इनफ होते. आणि इतर साहित्य पण आपण काय काय घेतलं ते मी सांगते. इथे नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे मी, मीठ, जिरे घेतले ते 1.5 टेबलस्पून. त्याच्यानंतर डाळ घेतले. इथे तुम्ही भिजवलेली चणा डाळ पण घेऊ शकतात. एक सुकी मिरची, हळद, मोहरी, त्याच्यानंतर लसूण, शेंगदाणे आणि इथे मी पेस्ट घेतली आहे मिरची, कोथिंबीर आणि आल्याची. सो आणि कढीपत्ता. आता आपल्याला राईस घ्यायचा. आम्ही बासमती राईस घेतला आणि इट इज प्रिफर्ड. तुम्ही दुसरा पण घेऊ शकता. सुट्टा भात झाला पाहिजे. मग इथे आम्ही राईस धुवून मीठ वगैरे घालून त्याला आम्ही मायक्रोवेव्हमध्ये शिजवतो. आपण त्या पेस्टसाठी जिरे भाजून घ्यायचे, परतून घ्यायचे तडका यंत्रामध्ये. बिना तेलाचे आपल्याला परतायचे आणि ते जिरे नंतर आपल्याला वाटून घ्यायचे. इथे मस्त ना आमच्याकडे एक दगडी खलबत्ता आहे. तर त्याच्यामध्ये मी विचार केला की आज वेळ पण होता तर मस्त आपण त्याच्यामध्ये बारीक करूया सगळं. तर त्याच्यामध्ये ते जिरे आपण भाजलेले घेतले, त्यात लसूण घ्यायचं आणि आपली मिरची आणि कोथिंबीर, आल्याची पेस्ट आपण घ्यायची. सो हे सगळं मस्तपैकी वाटून घ्यायचं. थोडं दरदरीतच ठेवायचं, त्याच्याने खूप छान टेस्ट येते. आणि दगडावर वाटलेल्या वाटणाची तर काही वेगळीच टेस्ट असते. सो आता ते मी पूर्ण व्यवस्थित बारीक करून घेते. ॲडव्हान्स्ड मशीन्स असताना पण अशा जुन्या टाईपच्या पद्धतीने जेवण बनवण्यातही काही वेगळीच मजा येते आणि टेस्टही तशी येते त्याची. सो म्हटलं आज ट्राय करावं. आता आपण फोडणी करून घ्या. त्याच्यासाठी मी तेल घेतलं. तेलामध्ये आपण सगळ्यात पहिले मोहरी टाकायची आहे, कढीपत्ता घालायचा आणि सुकी लाल मिरची घालायची. व्यवस्थित अशी फोडणी भाजून घ्यायची. मीडियम गॅसवरतीच करायची, जास्त करपू द्यायची नाही आहे. त्याच्यामध्ये आता आपण नेक्स्ट डाळ घातलंय. डाळ पण चांगलं भाजून घ्यायचं. एक 15 ते 20 शेंगदाणे घालायचे तुमच्या आवडीनुसार. तुम्ही स्किप पण करू शकता जर तुम्हाला आवडत नसेल तर, बट छान लागतात शेंगदाणे घातले की. त्यानंतर आपण हळद घालायची 1 टीस्पून. त्याला चांगला येल्लो टिपिकल कलर असतो त्याच्यामुळे भरपूर हळद घालायची. पण कडवटपणा पण आला नाही पाहिजे म्हणून व्यवस्थित घाला. त्यानंतर आपण किसलेली कैरी घालूयात आणि ती पण छान परतून घेऊया. ॲक्च्युली म्हणजे मी विसरले, आधी ते वाटण घालायचं होतं पण आमच्याकडून विसरून राहिलं. सो त्याच्यानंतर आम्ही पुन्हा तेल घालून ते वाटणाची फोडणी केली नंतर, कारण आम्ही विसरून गेलो होतो एवढं ते वाटण केलं. पण सो आता हे वाटण पण छान परतून घ्यायचं. त्यानंतर आपण शिजवून मोकळा केलेला भात घालायचा आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आम्ही इथे पूर्णच शिजलेला भात घेतला होता, थोडा कच्चा ठेवलेला नव्हता. पण तुम्ही जर तसं ठेवत असाल तर तुम्हाला झाकण ठेवावं लागेल. नंतर लास्टला आपण मीठ घालून घ्यायचं त्याच्यामध्ये चवीनुसार. तुम्हाला हवं तर यात थोडंफार लिंबू पिळू शकतात, बट ऑलरेडी कैरीमुळे आंबटपणा त्याला येतो, त्याच्यामुळे ॲसच वरून काही गरज नसते टाकायची, बट यू कॅन ॲड. नंतर आपण लास्टला कोथिंबीर घालून गार्निश करून घ्यायचं त्याला. झालेलं आता हा रेडी भात. सो आपल्याला आता ज्या भांड्यामध्ये सर्व करायचं आहे त्याच्यामध्ये आपण ते गरम गरम काढून घ्यायचं आणि मग त्याला तुम्ही रायतासोबत सर्व करू शकतात किंवा असाही खूप छान सुंदर लागतो तो एकदम. त्याला कशाची काही गरज नाही आहे असं. और यू कॅन यूज सम ड्राय चटणी और समथिंग टू हॅव इट. सो नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.